स्लॅब कोसळून झालेल्या मृत्यू प्रकरणी अमित ठाकरेंनी टीका केली आहे। हा अपघात नाही, प्रशासनाने केलेला खून आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। शून्य हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत असंही अमित ठाकरेंनी म्हटलंय। निकृष्ट काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसून केलेला जुगाड आहे आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलंय। तर मुलुंडमधल्या मेट्रो स्लॅब दुर्घटनेवर अमित ठाकरेंनी टीका केलेली आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात। तर अमित ठाकरे यांच्या पोस्टमधले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। मुलुंड अपघातात निष्पाप नागरिकाचा मृत्यू हा अपघात नाही तर प्रशासनाने केलेला खून। निकृष्ट काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसून केलेला जुगाड, ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष, याची जबाबदारी घेणार कोण? लोकांच्या डोक्यावर स्लॅब कोसळून मृत्यू होत आहेत, तिथे सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवतंय। जपानची नक्कल करताना तिथल्या जनतेला जीविताची हमी आहे, मात्र मूलभूत सोयी मिळतात हे सरकार विसरलं। आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत परतेल का याची खात्री नसताना बालिश हट्ट कशासाठी? मुलुंड प्रकरणी कंत्राटदाराला 6 कोटींचा दंड होतो, ज्यांचा आधार गेला त्यांना केवळ 5 लाखांची मदत। त्यांच्या दुःखाची शून्यात गणना करताना सरकारला लाज कशी वाटत नाही असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केलाय।